राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अग खरंच सांगतो मी तुला माझी उग, कापसावा निघाल तुझं मऊ मऊ ग. आता फक्त इथं ह्या चिव ऐवजी पिलू आहे, लक्षात घ्या. पिलू म्हणजे पल्लवी. पुणे आणि मुंबई यांचं काय नातं आहे मला माहिती नाही, पण ही स्टोरी अशी आहे, रंगारंग स्टोरी, की मुंबई की रानी पुणे का राजा, मिलना हो जरुरी तो जुन्नर में आजा, अशा प्रकारची कथा आहे. इसकटून सांगितलं तुम्हाला अजिबात काच सुद्धा कळणार नाही. मी तुम्हाला थोडे डिटेलमध्ये सांगतो काय घडले कसं घडले. हां, आणि त्याच्यापासून घ्यायचं, सोडून द्यायचं नाही. वाईट आहे तेवढं सोडून द्या, चांगलं आहे तेवढं 100% घ्या. सावकार तात्याबा गुले ही जे नाव आहे सावकार, काही सावकार नसतो पण नाव आहे सावकार. हे दुर्मिळ नाव आहे, बरेच अंशी कमी आढळतं. हा, एक सावकार आहे, एक हाय अजून, एक गेलाय. माझ्या म्हणजे अख्ख्या माठा 2च सावकार आहेत, एक हाय अजून जीत आणि एक गेलाय. काय ह्या सावकारचा विषय आपण बघू. सावकार तात्याबा गुले ही व्यक्ती पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील निमदरी या गावातली एक भाऊ आहे, संपत गुले. संपत गुले, सावकार गुले, दोघं भाऊ. दोघात मिळून 4 एकर वाटून घेतले. ते त्यांचा प्रपंच, हे यांच्या प्रपंचात. आता कुंभारजी मडकी गाढवतो, ही सगळीच मडकी काय पुजली जात नाहीत, काही दशक्रिया जातात, काही ज्याचं त्याचं नशीब वेगळं. संपत गुले आणि हे दोघा भावाचं चांगलं पटायचं मात्र. हा, काही विषय नाही, एकमेकावर जीव होता. 52-53 वर्ष संपत गुलेंचं आणि त्यांचं जे भाऊ सावकार गुले यांचं 50च्या आसपास. हे सावकार गुलेंचा थोडा विषय वेगळा झाला. बायको सोडून गेली, मूलबाळ झालंच नाही, त्यामुळे ती बायको गेली निघून. ही व्यक्ती एकटा जीव सदाशिव ह्या नावाप्रमाणे आपले 2 एकर जमीन आणि एकटा राहत होता. आणि एकटं राहणं फार भयानक असतं. घर खायला उठतं, माणसाला प्रपंच असावा, माणसाला हाताला काम असावा, बरे त्यात दुःख का असाना, पण प्रपंच हा असावाच. ही व्यक्ती मनातून सावकार गुले दुःखी होती की आपल्याला 2चं 4 कुठतरी करायला पाहिजे, पण 50व्या वर्षी कोण लग्न देणार, आता कोण बायको देणार, असं त्यांच्या डोक्यात. पण ते काय करू शकत नव्हते. आता इथं पोरांची वय 30च्या पुढं ढकलल्या, त्यांच्या जुळानात आपलं कवा जुळायचं, म्हणून ते आपले शांत. तरी त्यांना असं वाटत होतं की लग्न करावा, एखादा अर्ध मूल व्हावा आणि माझा प्रपंच व्हावा. आता ही झाली जुन्नरची परिस्थिती. जाऊ मुंबईतला एक बाग आहे कोपर खैरणे, आणि या कोपर खैरणेमध्ये एक सावित्री सारखी पुण्यवान गुणवान अशी स्त्री राहतीया. तिचं नाव आहे पल्लवी विठ्ठल चिलवंत. असं तिला मी पुण्यवान म्हणेन किंवा सावित्रीची लेख म्हणेन, अजिबात म्हणू शकत नाही. का? जेव्हा माणूस बुद्धी कोणाची कशी सांगू शकत नाही. हा, त्याच्यामुळं आता परिस्थिती अशी आहे, ताक सुद्धा फुकून पिण्याची पाळी आलेली अशी परिस्थिती आहे. पाटकून आपली गरज आहे म्हणून विश्वास कोणावर टाकायचा नाही. ह्या पल्लवी चिलवंतचा काय विषय आपण बघू. संसारिक बाई आहे, एक मुलगी आहे, पण पतीबरोबर वाद भांडणं दिलं सोडून. आता पती तुम्हाला सांगतो सांभाळतात. टिकली आता कुंकू लावतात का बाया, मला सांग, कुंकू लावतात का लग्न झाल्यावर? नाही लावत. कुंकू हे चिकटून राहतो कपाळाला, ती जात नाही. सकाळच्या पारी परत लावायचं. हा, पहिलं आमच्याकडे कसं होतं, आमची आई काय करायचं सांगतो तुम्हाला. मावळ काढून आणले की त्याचं मेन काढायची तयार. ते मेनाची डबी असायची एवढी, ती मेन तिथं लावायचं. हा, मेन लावलं, मेन चिवट असतं, मेन लावायचं, त्याच्यावरून कुंकू लावायचं गोल असं मस्त ठसठशीत मोठं. तुमची आई आजी लावत असेल बघा. कुंकू काय जाईल मारा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. हा, ते गट्ट चिकटलंय. झालं ती गेलो कुठं ना, हाताच्या जगात बघ ना, टिकली आली. टिकली, हा, टिकली तर टिकली, नाही तर हुकली. तिला काय टिकलीची ती. हा, ती नवरच तसंच आहे. टिकला तर टिकला, नाही तर दिला कोलून, चालले राया मी आली. ही असली दुनिया निघाली बेकार. ह्या बाईनी काय नवरा पटवून घेतला नाही, त्याचं चुकलं का तिचं चुकलं त्यांच्या जीवाला माहीत. दिला हुसकून, त्याला काय करेल, कायदा तिच्या बाजूने. एक पोर घेतलं, झाली स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक स्त्री तयार. मग आता काम लागतं, खायला गिळायला पैसे लागत आहेत, करायचं काय? तर काम मागितलं पुणे मुंबईसारख्या ठिकाणी लगेच मिळतं, ध्यानात ठेवा.
500-600 तर कुठे गेले नाहीत. एक हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं, त्या ठिकाणी ती हॉस्पिटलमध्ये कामाला लागली. पहिले काही सफाई का व्हायना, नंतर थोडं ओळखीने पेशंटची केअर करायची, म्हणजे काळजी करायची. काही ते हगल्यामुतलेले भांडे साफ करणे वगैरे अशा प्रकारे हॉस्पिटल काम सेवेचंच काम आहे समजा, ते असं करायला लागली. त्या परिसरात एक रूम घेतली. रूम मिळते लगेच, 4-5 हजार भाडं दिलं की सगळं मिळतं. म्हणजे भाडं म्हणलं रूमच मिळते बरं का. 5,000 बरंच काय मिळतं, पण तुम्हाला नको सांगा, तुम्ही उद्या जायला बसलाय. 5,000 रुपयाने रूम घेतली, तिथं राहायला लागली, ती पोरगीला सांभाळायला लागली. ती काम करायची दिवसभर, संध्याकाळी जेवायची. जसं स्वतःचं देह शरीर ती टाकायची. आता काय मालक नाही, तसलं काय राहिलेलं नव्हता विषय. जशी ती झोप लागता प्रत्यंकाची झोप येत नव्हती. निसर्ग आहे, शरीराची जी भूक आहे, वासना जी आहे ती जागृत व्हायची. त्यासाठी पती लागतो. आणि संसार कसा बनलेला आहे बघा, हे असंच असतं. ती शरीराची भूक आणि मनातल्या मनात यायचं की आपण आपल्या शरीराची भूक मिटवण्यासाठी काहीतरी खबरडबं केलं पाहिजे. ते खबरडबं तुम्हाला माहिती नाही कसं असतं. कुठंतरी आकडा टाकला पाहिजे, हा विचार तिच्या मनात आला. म्हणजे असंच आहे माणसाचं. तिसऱ्या ठोकेकरची एंट्री होती. तुम्हाला सांगतो ही ठोकेकर कोण आहे. हा ठोकेकर दिनेश, त्याचं नाव आहे दिनेश दरेकर, रिक्षा चालक. फार हुशार असतात रिक्षा चालक. एकाच्या 2, 2च्या 3 रिक्षा. काही रिक्षा चालकांनी स्वतःच्या मुलांचं शिक्षण रिक्षावर पूर्ण केलंय. काही रिक्षा चालकांनी स्वतःचा फ्लॅट, स्वतःचं घर मुंबईत तयार केलंय. बरे थोडं साईडला का असा जागा घेऊन. पण काहींनी पार वाटोळी केलं. काही नॅन्टीत घालवलं, काहींनी संसार सुटला. जगात तुम्हाला संपवायला 100 गोष्टी आहेत, वर काढायला 2च आहेत. ध्यानात ठेवा, जे 2 कडे लक्ष देईन ना ते सुधारला भाऊ. आणि बायको असते ना, पावडर बदला, कपडे आणा, काही आणा, पण बायको काही चेंज करू नका. बायकोची गद्दारी करून दुसरीकडे काय तोंड मारू नका. नाही तर तुमचं तोंड पळल्याशिवाय राहणार नाही, माझ्या आशीर्वादाने. असा विषय. इथं काय झालं, हा जो दिनेश दरेकर आहे, ह्या दिनेश दरेकरचा दूरचा नातेवाईक मामा असं म्हणा थोडक्यात, सावकार होते जुन्नरचे. आणि हा मुंबईत. हा बी काय एकटा नाही, मोकळा नाही, रांडका नाही. हा व्यक्ती प्रपंचवाईकी. 2 मुलं आहेत त्याला, बायको आहे सोन्यासारखी. पण ती कोरोना पिरियड चालू होता त्यावेळेची घटना ही. त्याने आपली गावाकडे पाठवली. बाबा इथं ठसा मारी, त्यात रेमडेसिवीर इंजेक्शन देऊन चांगली बिकी काय मिली. तुम्हाला माहिती आहे कोरोनात कसं झालंय ती. कळलंच नाही की कशी माणसं, आपल्या घरातला माणूस गायब झाला. ती बऱ्याच जणांना आजही अशी खंत आहे की माझ्या घरातली जी व्यक्ती गेली ती व्यक्ती ॲडमिट न करता नुसतं हळदीचं दूध पाजून घरात ठेवली असती ना तरी जगली असती, ही खंत बऱ्याच जणांच्या मनात. ही वस्तुस्थिती. बऱ्याच जणांचा हात पांढरा झाल्यात, ओखाळ पांढरा झाले बरं का. कोट्यांनी कमावल्यात, जागा घेऊन मोटर हॉस्पिटलचे काम चालल्यात. मला नाकाले बोलायला हवा आता. ती पाठवली. हा तिथं एकटाच मुंबईत काय त्यांनी रूम घेतली कोपरखैरणे परिसरात. आणि मग हे दोघांचं नजर भिडली. आता ह्याचं वय कमी होतं, 32-34 पर्यंत दरेकरचं. पण ही जी बाई होती पल्लवी, ही बाई अशी दुहेरी हाडाची, उचपुरी, आणि 40 म्हणजे बर्फी टाईप. ते काय हे नाही. जोपर्यंत बाईची चप्पल बाईच्या पायात आहे तोपर्यंत तिचे आदर आहे, ध्यानात ठेवा, पुरुषाच्या नजरेत किंवा एखाद्या वासनंदाच्या नजरेत. पण तिने हसून बोलून जरा सुरुवात केली आणि चला की चहा घेऊन जा. थोडं याला जर वाटलं आईला जुळायासारखं आहे, पाटकुनी आघात टाकतात लोक, ध्यानात ठेवा, अजिबात विचार करत नाहीत. आणि ती काय कॉलेजची पोरगी का तवा, कॉलेजच्या पोरगींचं लय अवघड राहतं, ते अजिबात फसत नाहीत. 8वी 9वीची जी मुलगी जे करून गाळायला लागते एखाद्या वासनंदाच्या, ती 12वी नंतर लागत नाही, कारण ती प्रगल्भ होते, तो पण विचार करायला लागते. असा बी एक विषय. ह्या ठिकाणी ही तर चालू ह्याच्यावरची होती, चालू तासावरची, वयवरची 40, बर्फी वय. दोघांचं रंगारंग कार्यक्रम मस्तपैकी खोलीत चालू झाला. होऊन द्या, आपलं काय तुमचं आमचं गेलं का काय आपलं जाऊ द्या, मरून द्या, समजा होऊन द्या. इथपर्यंत त्यांनी सीमित राहायचं ना. आणि ह्यांना एक तपासच नाही. ह्याला रिक्षा चालवता ह्यो लय भारी परफेक्ट कट मारायचा. याला वाटलं याच्या लाईफचा कट कसा बसला तुम्हाला सांगतो. असं होत नाही. 4 चाकीपेक्षा रिक्षा चालवणे, मी स्वतः MS-13ची
मला लय गाड्यांचा ना, मी लय गाड्या बदलल्या पाहिल्या. मी एक रिक्षा घेतली होती MST आराची. तेव्हा मला त्या रिक्षाचं जजमेंट लक्षात आलं. रिक्षा चालवणं खरंच अवघड आहे. रिक्षा पाटकुनी पलटी होती जर जास्त हँडल फिरवला तर, असा विषय असतो. याने वाकडं तिकडं कट मारताना त्या ट्रॅफिकमध्ये याला वाटलं मी लय हुशार आहे. हुशार कोण नाही जगात भाऊ. चांगल्याचा कार्यक्रम झालाय, तो काय चीज आहे. ह्या दिनेने काय केलं, इकडे रंगारंग कार्यक्रम चाललाय सगळं. बायकोला फोन, जेवलीस का ग, खाल्लीस का व, पिंट्या कसा, बंटी कशी. काय जे पिंट्यान बंटी, तू 500 1000 पाठवतो म्हणजे उपकार करतो का तू? तुझ्या बायकोशी गद्दारी केली, हे पाप आहे, ध्यानात ठेवा. आणि इकडे रंगारंग कार्यक्रम चालू यांचा. आता पुढं जे काय आहे ते नियती बघते बरं का. नियती हा प्रकार असतो, ती कसा करत कार्यक्रम दाखवते तुम्हाला सांगतो. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. मग ह्या दोघांची जी चर्चा व्हायची रंगारंग कार्यक्रम झाल्याच्या नंतर किंवा रंगारंगच्या आधी, काही होऊन द्या, चर्चा दोघांची होतीच ना. म्हणजे फोर प्लेचा तो एक भाग आहे, कुठला माहिती आहे का, आफ्टर प्ले तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. सगळं झाल्यानंतर थोडंसं छातीवर व मांडीवर मुंडकं ठेवून एक जण बसतो, म्हणजे कुणीही बसू शकतो दोघातला असा. नंतर त्याच्या केसातून किंवा तिच्या केसातून हे करता, बोट फिरवता एक प्रेमाचा संवाद केला जातो. त्याला म्हणतात आफ्टर प्ले. बरेच जण आता करत नाहीत ते, त्याच्यामुळे त्यांचा संसार धोक्यात येवा. करत नाही म्हणजे केलं पाहिजे. माणसाने आयुष्यात काय नसलं तरी चालू सध्याच्या काळात, पण रोमॅन्टिक असणं गरजेचं आहे. याच्या पाठीमागं सायन्स लक्षात घ्या. याच्यात वाईट काय नाही हो. लोक चालू संसार सोडून बाया निघून जायला लागल्या. काय करू मी तरी आता. असंही सोन्यासारखी पोरं, आईला आई राहील नाही, बापाला बाप राहिला नाही, अशी परिस्थिती. त्यांच्या फ्युचरवर त्याचा परिणाम होणार. यातले काही गुन्हेगार होणार. उद्या तुमचा गळा घापणार. समाजाची व्यवस्था जशी चालली तशीच चालली पाहिजे, ती बिघडली नाही पाहिजे. हे त्याच्या पाठीमागे सांगण्याचा उद्देश. झालं एवढं सगळं झाल्यानंतर ह्या दोघांचा जो वार्ता मिलाप व्हायचा, त्याच्यामध्ये ती म्हणली अशी हाय फाय गाडी बरोबर जाती, एखाद्या बाईचं दागिनं बघितल्यावर मला नुसतं कस्तरी होतं. ठेविले अनंता तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम महाराज सांगितलं, कुणीच ऐकलं नाही. कुणी ऐकलं नाही. तुम्हाला सांगतो, प्रलोभन जी माझ्याकडं नाही ते मिळवण्यासाठी काही करण्याची विचाराल ना, समजा तुमचा करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात झाली. म्हणा तुमच्या नाटकाचा पडदा पडणार, तुरुंगात जाऊन डायरेक्ट. तिथलं जीवन लय बेकार. यांनी ठरवलं की काही, आणि हे म्हणला असा कट मार तसा कट मार. लोक 5-5 रुपयासाठी भांडत आहेत. ही खटाळा आला साले ह्या लाईफमध्ये कसा पैसा पाहिजे, 3 स्टार मधलं खाणं पाहिजे, चमच्याने मी तुला भरवलं पाहिजे, पिझ्झा मैद्याचा आताड्याला चिकटणारा, आणि तू मला भरवलं पाहिजे. ही अशी लोक आहेत. ते कसं पैसा पाहिजे, तुला दागिनं पाहिजेत. मी म्हणतो एखादी 4 चाकी घ्यावा. नाही इर्टिका वगैरे ठीक आहे. कसं होतं, जरा स्टाईलमध्ये देवदर्शन करतो, ओला उभ्याला लावतो, हे असंही लोकांचं. पण त्याला पैसा स्वतः पाहिजे होता ना. प्लॅन करना पाहिजे. जिंदगी में साला कुछ भी करके पैसा होना मागता है. यांचा कार्यक्रम कसा करेक्ट झाला सांगतो. दोघांनी असं ठरवलं. ते म्हणला सरळ हाताने जर तूप निघत नसेल, लोणी निघत नसेल, ते बोट वाकडं करायचं का? ती म्हणली कवा बी तयारी, मी वाकडी आहेच, तू बी वाकडा, हम बी नंगा तुम बी नंगा, नंगा सारदा म्हणा. दोघांनी मिळून एक प्लॅन केला. आणि प्लॅन असा केला, हे 2 लांबचा मामा आहे जुन्नरचा, गावाचं नाव निमदरी, 2 एकर जमिनीचा मालक, 50 वर्ष वय. या माणसाला आपण कार्यक्रम राबवायचा, त्याचं परफेक्ट कार्यक्रम करायचा. लोक काय विचार करतात सांगता येत नाही. ही विचार इकडंच म्हणला मी जातो. प्लॅन एक्झिक्यूट लगेच सुरुवात उद्याच म्हणला. हा लगेच त्या दूरच्या नात्याकडे आला. जाताना 1 किलो सफरचंद घेऊन गेला. हा मामाच खुश झाला. म्हणला तो त्याचं नाव सावकार गुले, अर कसं काय आला तू? लय आठवण, माझ्या स्वप्नात तुम्ही आलता, लय आठवण झाली मला. ही मी खायला आणले. मामा असतंच. जमीन काय नाही ना, टामटं लावली होती, यंदा वाटलं झालं टामट्याने. कांदा बी आहे का? कांदा वाखरते, पण गेल्या वर्षी बरं झालं तर यंदा फक्त आणि काही सडलंय बी. आता तोटे ते शेतीचं असंच असतं. चर्चा झाली. मामा तुमचं लग्नाचं वय पहिलीचं झालं नाही काय, जाऊ द्या मरून द्या, ती बाईच फॉल्ट असन, आपण काय करू, दुसरी तुम्हाला लग्न करू. मी जुळवतो मामा. अरे म्हणलं चांगलं नवरदेव राहिल्यात. दिन्याला मानला तो. कसं तुम्हाला काय करायचे ह्या जगात शोधलं, फक्त प्रयत्न केला तर दुसऱ्याची सत्ता सुद्धा आपल्याकडे मिळवता येईल, फोडाफोडी करून. मग आपल्याला काय शक्य आहे? आपण सुद्धा बघतो भाऊ. मी म्हणला बघ पण चांगली बघ बरं का, आपल्याला तिथं ग्रामीण जीवन, तुम्ही काळजी करा, मी आहे ना म्हणला.
गेला. 2-4 दिवसाचाच फोन, मामा मुलगी भेटली मला, स्त्रीचे 40 वर्षीय, ही ती कोण, पल्लवी विठ्ठल चिलवंत, हीच बाई, येतो दाखवायला. जमलं तर काल डोक्याला ताण करायचा, करून टाकून कायदेशीर, चालतंय म्हणले. आणली बी, दाखवली बी. बाई बघितलं, मामाचं पत्र वायसर सकट गायब. तुम्हाला सांगतो, म्हणलं देवा, माझ्या मनातून मी महाशिवरात्रीचा उपवास धरतो, मी देवाला पोचतो, आपण काय वाकडे तिकडे लफडे केले नाहीत, काय नाही केलं. पण मला माहित नव्हतं की, मी ऐकलं होतं बाबा भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे, पण छप्पर फाडून नाही, इतकं खतरनाक फाडून देईन असं मला वाटलं नव्हतं. त्या बाईच्या देहावर, तिच्या दिसण्यावर, तिच्या असण्यावर, तिच्या पिवळ्या गोऱ्या रंगावर बाळला ना गडी. बोलणं कसं लोभस. ती वनस्पती मला माहीत नाही होती, काय नाव आहे जरा कमेंटमध्ये सांगा. मांसाहारी वनस्पती, इतकं लाल गर्द गुलाबी फुल असतं. ते कीटक बिचार फिरत 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 त्याला ते आकर्षण, ते भयंकर आकर्षण असतं ते गुलाबी रंगाचं. त्याच्यात ते शिरतं मकरंद खायला, म्हणजे मध खायला. ते मिटलं जातो, त्याला काटे असते, त्याच्या शरीरात शिरत्यात, त्याचं शिशून सगळं खात्यात अन्न, त्या अन्नावर जगती. अशा वनस्पती आहेत. आम्हाला अभ्यासाला होतं, 10वी नापास असलो तरी आम्हाला तेव्हा बरंच चांगलं होतं. या ठिकाणी ती आवडली बुवा, ह्याला आवडली की मला लग्न होऊन जाईन, म्हणलं त्याला काय, रजिस्टर खटकून लग्न लगेच झाली. ती अधिकृत पत्नी म्हणले मला इथं राहायला थोडे प्रॉब्लेम येते, प्लीज. त्याला काही नवीन लग्न झालं, एका बायकोनी 1 किस केला की दुसरी मागणी लगेच तयार असते. म्हणजे 1 किस केला की मागणी ओकेच, विचार करायला वेळच नाही. गडी कसा शहरून जातो, मोहरून जातो, तुम्हाला माहित नाही, गाड्याचं लय अवघड राहतं. म्हणले मला नारायणगावमध्ये राहायचंय. जुन्नरपेक्षा नारायणगाव थोडी मोठं सिटी टाईप आहे, थोडं व्यवस्थित आहे. 3 महिने नारायणगावमध्ये खोली घेऊन राहिले, शेती चालूच होती तिकडं. मग म्हणले दुसरा किस दुसऱ्या गालाला. होय भाऊ, ऐका ना, बोल ना, मुंबईतच राहू ना आपण, मुंबईत राहायला काय, मला इथं खरंच करमत नाही. आणि मुंबईमध्ये मी माझी सर्व्हिस पण आहे, आणि तुम्हाला पण आवडून जाईल बघा मुंबई. बाल्यांचा चांगलं झालेलं आहे मुंबईमध्ये, वांगलं बी झालं पण चांगलं बी झालेलं आहे. चल म्हणले मुंबई, तू म्हणशील तसं प्रिय. गेली नवरा बायको. आता त्यांना काय नाव ठेवायला अधिकार नाही आपल्याला. पण त्यावेळेस सुद्धा ह्या देण्याचा ह्यांचा रंगारंग कार्यक्रम हे चालू होता बरं का. त्याची ओळख करून दिली, हा बाच आहे म्हणून, त्याला काय डाऊट आला नाही. असं पण प्लॅन चालू होता. पहिला प्लॅन लग्न, दुसरा प्लॅन मुंबईत गेले सावकार शेट कुठं, मुंबईला राहायला. जमीन पडली घरी, पडून द्या. परत महिनाभर गेला, अजून 2-4 किस, जरा मोकळ्या मनाने कट काढला असं, काय माहित जगाच काय ना. म्हणले होय भाऊ, इथं कसं आपण राजराणीवाने राहू, आपल्याला उद्या मुलबाळ बी होईल, सगळं होईल. तेवढं जमिनीचं नको, आपलं कोण जायचं न्यायचं करायचं. आपण असं मस्तपैकी एक शूचं मार्केट, शूज म्हणजे किंवा आज काहीतरी टाकू, आणि तुम्ही नुसतं गल्ल्या बसून राहा, आणि आम्ही चालवतो, 1-2 कामगार ठेवू. कसं मस्त जग नाही का मुंबईचं. संध्याकाळी जाऊन आपण रेस्टॉरंटमध्ये जेवण करू. काय ही स्वप्न दुनिया, ही कशी दुनिया बघा. पैशावर मुंबईत सगळं होतं. म्हणले तुम्हाला पण आवडते का नाही चकमकाट जगमगाट. नाही म्हणले बरे, फक्त सकाळच्या बारे उठल्यावर कोंबड्याने जागी तिथं कोंबड्याने येत नाही, इथं गोंगाटाने येते, पॉंग पॉंग. नाही मग तेवढंसं ॲडजस्ट करून घ्या, ही मुंबई आहे. बाईनी गडी तयार केला, ती 2 एकर फोकायला. गडी तयार झाला, कट कसा मोकळ्या मनाने. 2 एकर फोकली, 60 ते 70 लाखाची अमाऊंट आली. आता यांनी काय केलं, प्लॅननुसार, बाई मला त्या पैशापेक्षा तुमचं जीवन तुम्ही लय महत्वाचं आहे. काय करायचे त्या पैशाला, हे तुम्ही म्हणजे माझं सोनंच आहे. बाईवर बाळू नका भाऊ, तुमच्या पाया पडतो, अवघड कार्यक्रम आहे. तुम्ही काय करा, मला माझ्या नावावर रुपया नको, अख्खं पैसे तुमच्याकडे ठेवा, तुमची मर्जी ती माझी मर्जी. याला वाटलं बाई लई चांगली, आता बायकोचे, बाईचा काही विषय नाही, बायकोचे लई चांगली. पैसे त्याच्या नावावर टाकले, नॉमिनी बायकोला केलं. दुसरं कोणी करायला, काही दिनेला करीन का, नाही करणार. त्याला झाली नॉमिनी. परत महिनाभर गेला, म्हणले नॉमिनी झाले, सगळं झाले. कोरोनाची लाट आता अशी चालली होती त्यावेळेस की कधी उघडायचं लॉकडाऊन, जाता यायचं बघा, आणि कधी डायरेक्ट बंद व्हायचं 8 दिवस. त्या पिरियड आठवा तुम्ही कोरोनाचा. ह्या दोघांची, दिनेची ह्या बाईची नंतर गाठ पडली पल्लवीची. म्हणले होय, सगळं झालं. तेवढे 60-70-80 लाख रुपये अकाउंटला त्याच्या आल्यात. आपल्या आल्यासारखंच आहे, पण आपण काढू शकत नाही का, मी फक्त नॉमिनी. मग आता मेन काम राहिलं. म्हणले
बाई म्हणली आता आपण याला खपू. हं? रामकृष्ण हरी माऊली ही दुनिया आहे, त्यामुळं कलियुग तोंड असून जायला पाहिजे लवकर. हा, याला आपण आता संपू. ह्यो मेला म्हणजे नॉमिनी माझ्या नाव पैसे होणार आणि आपण दोघं बिगर वस्त्राचे कुठं बी नागडे उघडे शॉट हाणणार. ही अशी दुनिया आहे. म्हणले मग आता कशाला टाइम काय का करायचं. म्हणले जुन्नरला काम आहे आणि तारीख उजाडली 14 जुलै 2020. जुन्नरला काम आहे, रिटर्न येताना याचा कार्यक्रम करत दाबू. म्हणला इकडे तिकडे रिस्क घ्यायला नको, कार नको, एसटी नको, बस नको, माझ्या रिक्षातच नेऊ, रिक्षातच कार्यक्रम करू. 3 जीव बसले, गेले जुन्नरला. रिटर्न येताना एका डाब्यावर थांबले. त्या सावकार तात्याबा गुले यांच्या जेवणामध्ये पाण्यामध्ये यांनी झोपेच्या गोळ्या टाकल्या 2-4. कडवाट लागायला लागलं. ते म्हणले करोनाचं औषधी पे का किस घेऊ एवढ्या माणसात. नाही मला नको नको राहून ते. अबे पियलं ती, त्याला काय बा, नवरा आहे ती. पियाला आला, लागली गुंगी, याला औषध आहे ती. रस्त्याने पार पनवेल पास केलं. यांनी बघितलं, हाय का गेले बघ मागतून. ही दिनेश चालवता आईला टोपी. मला तू बघ र, ही तर लावते हातामध्ये. म्हणले श्वास चालू आहे पण गडी बेसूच झालाय बा. असं आहे का, ठीक आहे. त्याला काय म्हणले, ही 70-80 लाखाचा विषय, घेतो साईडला जरा. जाडी होती पनवेलला, तर जंगल बिंगल आहे बा जरा. आणि बऱ्याच वेळा असे कच्चे रस्ते असतात, कच्च्या रस्त्याला थोडी गाडी आत नेली. आयला म्हणले आपल्याला काय, मला वाटलं गोळ्यानी मरण, ती काय मारा ना. मग ती बायको होती पल्लवी. म्हणले येडे आहे का काय, एवढं सगळं शेजावर मला किती त्रास झाला. हा का कसं शॉट हाणल्यात. ती तू एक काम कर, ही वडणी घे, तू तिकडून मी होऊन दे सुरू. आवळून डावळून मारलं ते सावकार गुले. खलास. त्याच्या सगळं आयडेंटिटीचे खिशात होते, आधार कार्ड असतं काय असतं लोकांच्याकडे, सगळं तिने काढून घेतलं. बॉडी दिली टाकून. पण ज्या ठिकाणी बॉडी टाकली तो एरिया कोपर खैरणे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होता. असून द्या, गेले निघून तिथून निघून गेले. प्लॅन अजून बराच बाकी होता. नंतर नॉमिनीप्रमाणे त्यांनी त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये, आणि आपली हे जे आहे ना व्यवस्था, ते आपण म्हणतो ह्याचं कार्यालय त्याचं कार्यालय, विभाग कुठलाही असून द्या, टोटल 19.90% भ्रष्ट आहे. लक्षात घ्या. फक्त पैसे असेल ना तर काय बी होते. कसले कागदपत्र ना, फक्त बंडल फेका, नाही झालं ना 2 बापाचं तुम्हाला सांगतो. ही व्यवस्था आहे आपली, ह्याला काही नाही, करप्ट व्यवस्था आहे. त्या नगरपालिकेतून डेथ सर्टिफिकेट असतं, ते पैसे देऊन काढलं. असं आहे. ते कोरोनानीच गेलं म्हणून ते हॉस्पिटलचं ते शेसई शिक्का ते हाणलं, तेवढं ठेवलं. आता शेतगडी गायब. 4 दिवसाला 8 दिवसाला भाऊ आता संपत गेले. त्यांचा फोन, भावाचा फोन का लागाना, पैसे बी ना अकाउंटवर ओढलं. चंगळवाद चालू केला त्याच्या पैशाचा. ते 2 एकर खपावली होती ना यांनी. पण यांना असं कळलं की अजून काय प्रॉपर्टी, एवढा खून केला. आणि त्या बॉडीचं काय झालं सांगतो तुम्हाला. बॉडी आयडेंटिफाय झाली नाही, कारण कुठलाही हे नव्हता, पुरावा नव्हता. आयडेंटिफाय न झाल्यामुळं ती बॉडीचं PM झालं, त्याचा रिपोर्ट ठेवला, त्याची मिसिंग रिपोर्ट, त्याचे सगळे करून बेवारस म्हणून ती दहन करण्यात आली. कायदेशीर, पोलिसांची काही चुकत नाही त्याच्यामध्ये. पण पोलिसांना क्रॅक करायला त्यावेळेस पोलिसांच्या बंदोबस्त कशाचा नाही का, काट्या घेऊन रस्त्यावर हाणायचे. ते कोरोना पिरियड बंदोबस्त होता. त्या पिरियडमध्ये ही खून दबला गेला, ध्यानात ठेवा. ही केस परफेक्ट मर्डर चालली होती. हा, भ्रष्ट न्याय व्यवस्थेने त्याला न्याय दिला नव्हता. पण वरचा आहे ना महाराज, कुणी असू द्या, कुणाचा अल्ला असू द्या, कुणाचा जय श्रीराम असू द्या, नियती असू द्या, काही असू द्या, काहीतरी असं होतं की हा त्याच्यावर कंट्रोल आहे, आपल्यावर कंट्रोल आहे त्याचं. त्यांनी असा करट कार्यक्रम केला की डायरेक्ट मग प्लॅस्टिकचा चीर पडलेली, जास्त वेळ पाणी राहत नाही त्याच्यामध्ये. तोच मग संडासला, तोच मग जेवायला, मगच नाही दुसऱ्याचं मागायची ताकद नाही. तुरुंगातलं सांगतोय तुम्हाला. यांनी गेले, यांचा करट कार्यक्रम नियतीने कसा केला सांगतो. थोडं लांबू द्या, लांबलं तर. त्यांनी तेवढं पैशाचं रंगारंग कार्यक्रम चालू केल्यानंतर नियतीने त्यांना अशी बुद्धी दिली. आणि काही नाही, तुम्ही निर्णय काही घ्या, पण निर्णय फार जपून घ्या. 4 बाजू विचार करून निर्णय घ्यायचा कुठला ध्यानात ठेवा. आपण निर्णय चुकलो ना की लाईफ संपली म्हणायचं सगळं. यांनी निर्णय असा घेतला, याला जमीनचं पैसे तर आहेत बरं का, काचा आपण उडवतोय बी बरं का, काचा वाईट शब्द नाही बरं का तुम्हाला सांगतो. ते अजित अनंतराव पवार त्यांनी बळ भाषणात वापरतात, त्यामुळं आम्हाला आमची शेजारीचे, आपल्याला काय होईना ते वापरतात, आपल्याला काय होतं वापरायला. काचा जाऊ द्या बरोबर. पैसे उडवले काचा याची, संपलाच त्या 2-4 लाख. म्हणले
ती पल्लवी म्हणली त्या ठोकेकरला, अजून काय आहे का नाव का? म्हणला गावाकड जागा आहे, गावाकड घरी, मग कशाला विचार का? तर ठोकू ना ती बी, त्याची कायदेशीर मालकी मी आता वारसा हक्काने ते बी ठोकायचं. हा ते लय किचकट आहे थोडं, ते भाऊ बंद आहेत आमकं तमकं, तिकडे थोडं लय अवघड असतं. नाही नाही म्हणले आपला हिस्सा आपण घ्यायचा, त्याला काय तावा, ते बी फुकून टाकू, 10-15 लाख पाहिजे ती तुला निम्मत, त्यात 50-50 करू आपण, त्याला काय तावा, चालतंय ना. हे जे ते गावाकड पेपर बिवर उतारा बितारा काढायला आला ह्यो संपत गुले, ज्यांना मारलं सावकार गुले, त्यांचा सक्का भाऊ, यांच्या डोक्यात नियतीने असं घातलं की काहीतरी काळबेर नाही, आखच काळबेर दिसते, काहीतरी संशयास्पद आहे. त्यांनी थोडं भावासाठी, हा, आणि नियती आहे ती बरोबर काम करून घेते, मानावं लागण आहे संपत गुन्ह्याला. यांनी काय पेपर आहेत तुमच्याकडं, भाऊ गेला का बघू ते पेपर, त्याचे जोरास काढून घेतल्या. शे म्हणले महानगरपालिकेचं आहे, सही शिक्का, हे डेथ सर्टिफिकेट आहे असं, बरोबर बघू जराच दे, जराच घेते त्यांच्याकडून, डायरेक्ट महानगरपालिका रेकॉर्ड काढा, हे जे आहे ना रेकॉर्ड काढा. तिथं बघितलं, तिथं नोंदच नाही, ते सिद्ध झालं. बाबा ठीक आहे ठीक आहे, घर आहे ना, हा इको ना इको इको. त्यांनी विरोध केला, केस कोर्टात गेली, कोर्टात गेल्यानंतर हे जे संपत गुले भावाने सगळे पेपर दिले, हे खोटं आहे बघा. कोर्टाला त्यांची बाजू पटली, आदरणीय मान्य कोर्ट कवा कवा चांगला सुद्धा निर्णय देतं, ध्यानात ठेवा. त्यांना ते म्हणले हे बघा डुप्लिकेट सर्टिफिकेट आहेत, भावाचा मृत्यू संशयास्पद आहे माझ्या. झालं ही दोघं रागो महिना तर पार टाव करून बसले बाबा, म्हणले आता काय सगळं जायचं बघालं काय. ही ते मला तुला म्हणलं होतं ना बास एवढ्यातच, तुला कायला घर पाहिजे होतं, हा ही बघितलं कसं होतंय आता, ही आता अवघड झालं बा. ती आंडाळली बार, म्हणले आता अवघड होईना आपलं. पण तिथं कोर्ट आहे, कोर्टाने आदेश सोडला पोलिसांना, आणि कोर्टात आदेश म्हणलं पोलीस चड्डी तुटूस तर पळतात. याचं कारण म्हणजे पोलिसाला डायरेक्ट बडथर्म करण्याची ताकद कोर्टात असते, तिथं टोपी सुद्धा घालून देत नाही, पाराशी उभं राहतात. हा ती पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असतो, लक्षात घ्या. जज म्हणलं ना, रिअल पोलीस बघायचं असं ना असं, हा एकदम स्टाईलमध्येच, आणि कोर्टाचा अवमान फार, फोन सुद्धा स्विच असतो, ध्यानात ठेवा. पण तेच पोलीस बाहेर निघाला, ते सास, ते रोबाब, ती जरब नजरेतली ही, का रे माद, ती असंच असतं, ध्यानात ठेवा. ही बेकार काम, कोर्टाचं काम म्हणजे कसं आहे, लय देतात कोर्टाला सगळं, मंत्री संतून नादाला लागत नाही कोर्टाच्या, बरं का, एवढी ताकद आहे कोर्टात. मग ते म्हणले करा चौकशी आधी. जसं पोलिसांना ते कोर्टाचा आदेश म्हणलं, पोलीस नाथखोळा कार्यक्रम. ही दोघं जण तर उचललेच, पिझ्झा खाताने उचलले का 3 स्टारमध्ये उचलले माहिती नाही, हा, पण त्याच्या आत्म्याचा तळतळून जीव गेला ना, ह्याला सुट्टी नाही तुम्हाला सांगतो. आणि मग पोलिसांच्या ताब्यात आल्या ना, हा मग तुम्हाला माहिती आहे ना मालिश कशी होती, हा तशी त्यांनी योग्य प्रकारे पोलिसांनी कायदेशीररित्या त्यांची चौकशी केली, हा अगदी बिर्याणी वगैरे देऊन केली, बरोबर मोकळं. हा मारणात आरोड असो, खिडकी सुद्धा नसते तुम्हाला सांगतो, किती बी बॉम्बला पार, इतक्या वेदना कधी कधी तर पार मोत त्यात काही चड्डीत, हा ते तुम्हाला न सांगितलेलं बरं, कायला मराया लोक मारितात का मग, हा पैसा पाहिजे का. इतका परफेक्ट कार्यक्रम राबवला त्यांनी, कबुली तर दिलीच, पण प्लॅन कसा एक्झिक्यूट केला ते पण सांगितलं. आणि ते आजच्या तारखेला मस्तपैकी दोघांना पण लागली, बऱ्यापैकी लागली, असं काय नाही विषय. हा 14 वर्षाची लागली. बेल ॲप्लिकेशनचं हे सुद्धा त्यांचं नाकारलंय माध्यमात मिळालेल्या माहितीनुसार. त्याच्यामुळं शेवट काही का व्हायना, पण जे संपत गुले यांचं विशेष आभार की यांनी आपल्या भावाच्या मृत्यूला, खुनाला वाचा फोडली, आणि नियतीने बरोबर करेक्ट कार्यक्रम केला. हा बघू, भेटू आपण उद्या अशा एखाद्या कथेसोबत. रामकृष्ण हरी माऊली.